रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. पांडुरंग परमात्मा आणि सर्व संत महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सेवेला सुरुवात करूयात. नाथांची वारुडे यावर आपलं चिंतन चालू आहे. परंतु आज एक वेगळा पर्वकाळ हनुमान जन्मोत्सव असल्यामुळं हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज आपलं चिंतन करणार आहोत आणि पुन्हा आणखी मग पुढच्या भागापासून आपण भारूड कंटिन्यू करू. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं चिंतन करत असताना हनुमंतांचा पराक्रम, हनुमंताचं सुरत्व, काय हनुमंतरायाचं वर्णन काय करा महाराज. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमंतरायाचा अगाध महिमा आहे आणि आपल्या सर्वांना तो ज्ञात आहे. अहो, संत तुकोबारायांसारखे संत हनुमंतरायाचं वर्णन करताना अनेकदा हनुमंतरायाला नमस्कार करतात, दंडवत करतात, नवे नवे शरण जाऊ असं म्हणतात. त्याच अभंगावर आज आपण थोडं चिंतन करूया. हनुमंतरायाचं वर्णन करणारा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीची वाटा, काय भक्तीची वाटा. मज दावाव्या सुबटा, मज दावाव्या सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाट. शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाट, काय भक्तीच्या त्या वाट. तू का म्हणे रुद्रा, तू का म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा, अंजनीची या कुमरा, काय भक्तीची या वाट, काय भक्तीच्या त्या वाट. मज दावाव्या सुबटा, मज दावाव्या सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. तुकोबारायाचा असा हा 4 चरणाचा हनुमंतरायांसमोर उभं राहून गायलेला असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाचं वर्णन करत असताना हनुमंतरायासमोर उभे आहेत. साक्षात हनुमंतासमोर उभं राहून तुकोबाराय म्हणतात, हनुमंतराय मी तुला शरण आलो, शरण शरण हनुमंता. बघा, देवाला शरण जातो, देवाला शरण जावं, संतांना शरण जावं. देव सर्वत्र असतो, देवाला सर्वत्र मानता येते नाही का. देव कुणातही बघता येतो, पण संत कुणातही बघता येत नाहीत महाराज. एक महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा आहे. देव हा सर्वत्र आहे जरी खरं असलं तरी संत मात्र सर्वत्र नसते. म्हणून संत शोधावे लागतात. बहु अवघडा आहे संत भेटी. म्हणून तुकोबारायाच्या भक्तीच्या वाटा जाणून घेण्यासाठी, भक्ती कशी करावी हे जाणण्यासाठी संतांजवळ जायचं आहे, संतांना भेटायचं आहे, किंवा भक्तीतले आचार्य जे असतील त्यांना भेटायचं आहे. तेव्हा असे भक्तीतले आचार्य कोण आहे याची निवड करत असताना तुकोबारायांनी
पारखी होती महाराज. जसे रत्नांचे पारखी असतात, सोन्याचे पारखी असतात, नाही का, तसे तुकोबाराय हे पारखी होते. पारख असल्याशिवाय संतांना ओळखता येत नाही. कारण संत आणि माणसामध्ये फरक काय दिसेल महाराज, आणि भक्त आणि देवामध्ये फरक कसा करावा. कारण माणसं भक्त सारखेच सर्व दिसतात. मग भक्त कुणाला म्हणावं, रंगानं असं भक्त म्हणता येणार नाही ना. म्हणून तुकोबारायांनी जाणलं भक्तीतले आचार्य कोण आहे, ते फक्त आणि फक्त हनुमंतराय असं त्यांच्या लक्षात आल्याबरोबर तुकोबाराय हनुमंतरायाजवळ उभे राहतात आणि हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाट, तुम्हा आलो रामदूता. हनुमंतराया मी तुम्हाला शरण आलो. बरं, मला एक सांगा, शरण कोणाला जायचं? भक्तीच्या वाटा विचारायच्या कोणाला? विद्वानाला विचारायच्या, ज्ञानांना विचारायच्या, अभ्यास ज्यांचा झाला त्यांना विचारायच्या, नाही का? पण तुकोबाराय म्हणतात नाही 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 नाही. अहो, पंडितांजवळ गेलं तर पंडित भक्ती सांगू शकतील, पण अनुभव कुठे आहे त्यांना? ज्ञानी भक्ती, ज्ञान, वैराग्य काय असतं हे सांगू शकतील, कीर्तनकार प्रवचनकार ते सांगू शकतील, वादविवाद करू शकतील, पण खऱ्या अर्थानं भक्ती सांगू शकतील का? त्यासाठी भक्तीतलाच आचार्य हवाय. अरे म्हणून सर्व विद्वान सोडून गेले आणि कोणाकडे निघाला? अहो, असं म्हणतात, सकाळी सकाळी वानराचं तोंड पाहून आहे. आणि तुकोबाराय हनुमंतराय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, वानर कुळात जन्मले आहेत. आणि तुकोबाराय अशा वानर कुळात जन्मलेल्या हनुमंतरायाजवळ जाऊन उभे राहतात आणि म्हणतात, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, मी तुम्हाला शरण आलो. हो, कपी कुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. कपीचं कुळ म्हणजे वानर कुळ ज्या हनुमंतरायामुळे उद्धरल्या गेलं ते हनुमंतराय. भक्तीचे सागर आहे, भक्तीचे आगर आहे. भक्ती शिकायची असेल तर हनुमंतरायाजवळ शिकावी लागेल. म्हणून त्या भक्तीच्या वाटा कळून घ्यायच्या आहेत ना, मग फक्त आणि फक्त हनुमंतरायाकडे गेलं पाहिजे असं तुकोबारायांना वाटलं. आणि तुकोबाराय हनुमंतरायाकडे गेल्याने म्हणतात, शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या वाटा आहे तो? आपल्याला शास्त्रकार सांगतात 9 प्रकारची भक्ती आपल्याला माहिती आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, त्यानंतर आपलं आत्मनिवेदन, असे 9 प्रकारच्या भक्ती आहेत. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, अर्चनम, पादसेवनम, अशा 9 भक्ती आहेत ना. दास्य, सख्य, त्यातली सर्वात प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या भक्ती केली, पण हनुमंतरायांनी जी भक्ती केली ना, ती जगाच्या पाठीवर एक उत्कृष्ट आणि श्रेष्ठ भक्ती ठरली. ती भक्ती आहे दास्य भक्ती. आणि तुकोबाराय म्हणूनच विचारतात की हनुमंतराय तुम्ही कशी भक्ती केली हो? दासत्व निकट हनुमंते पै केले, आय दासत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण. दासत्व निकट हनुमंते पै केले. हनुमंतरायाने निकट अशी दास्यत्व भक्ती केली महाराज. असं म्हटलं जातं, रामरावण युद्धाच्या अगोदर सर्वांना सर्व कामं दिली आणि मग हनुमंतरायाला काय काम द्यायचं? सर्वांना आपापल्या प्रमाणे काम द्या. हनुमंतरायाजवळ कामच शिल्लक राहिलं नाही. हनुमंतराय म्हणजे पुढे पुढे करतात त्यांना मोठे मोठे पदव्या मिळाल्या, हो त्यांना कामं मिळाले. हनुमंतराय आपले पुढे पुढे करायचे नाहीत ना. रामराय बोलले, हनुमंता तुझ्यासाठी काम नाही. हनुमंतराय म्हणते, देवा मला काही काम नाही, म्हणजे काहीच काम नाही. बरं एक काम कर, तुम्हाला नेहमी जागृत ठेवायचं माझ्याकडे. तुम्हाला जांभळी आली ना की जांभळी घालवण्यासाठी झोप येऊ दे म्हणून मी उभा राहतो. आता मला सांगा, जांभळी कधी सांगून येते का?
जांभळीचा वेळ आहे का ती सांगून येईल का म्हणून ती आली की तुम्हाला धक्का मारायचा, तुम्हाला हात लावायचा आणि सांगायचं. आता मला सांगा, जांभळी कधी येईल सांगता येत नाही. म्हणजे सदैव नित्य दिनरात्र हनुमंतराय भगवंताजवळ उभे आहे. त्याला दासत्व भक्ती म्हणतात. दासत्व निकट हनुमंत वे केले, अशी भक्ती ज्या भक्तीनं हनुमंतराय स्वतः देव बनले महाराज. ती भक्ती आणि असे भक्तीचे आचार्य हनुमंतराय असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, हनुमंतराय मी तुम्हाला शरण आलो, मला सांगा ना हो काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबट, मज दावा व्यासुबट, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबट. मला त्या भक्तीच्या वाटा दाखवा. तुमच्यात शूरत्व आहे मला माहिती आहे, तुम्ही शूर आहात, तुमच्यात धीरही आहे. आणि विशेष सांगू का, तुम्ही स्वामी काज जाणता महाराज. स्वामी काज जाणणारे तुम्ही आहात. स्वामीचं काज जाणलं गेलं पाहिजे. देवाच्या मनात काय आहे, देवाला काय आवडते हे कळावं, हे हनुमंतराला कळते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शुरा आणि धीर स्वामी काजी तू सादर. स्वामीच्या काजासाठी म्हणजे स्वामीच्या अंतःकरणात काय, स्वामीला काय पाहिजे हे तुम्ही जाणता आणि ते तिथे सादर करता. तुम्ही शूर तर आहे. किती शूर आहे हनुमंतराय महाराज, किती शूर. अहो, ज्या वेळेला हनुमंतराय सीता शोधनासाठी लंकेला गेले आणि सीतेचा शोध करता करता अशोकवनामध्ये सीतामाता भेटल्या आणि नंतर हनुमंतराय म्हणतात सीतामातेला, माते थोडी भूक लागली, काही खायला आहे का. सीतामातेने सांगितलं, हे झाड आहेत बघ, याला फळं आहेत, पण एक काम कर, फळं तोडू नको, खाली पडलेली फळं खा. मग आता आईचा आदेश. हनुमंतराय कसे फळं तोडतील, हनुमंतराने झाड हलवायला लागले. हनुमंतराने हलवल्यावर झाड राहते का, फळं खाली पडायला लागले, फळं खायला लागले. तिथे 2 रावणाचे सुरक्षा रक्षक होते, ते आपले गप्पा मारत होते, त्यांना काहीच माहिती नाही. हनुमंतराला राग आला, अरे म्हणे रावणाचे का ना, पण त्याचे नोकर आहेत ना, त्याच्याशी त्यांनी प्रामाणिक राहायला नको की नाही. म्हणून हनुमंतराय गेले, त्यांना चोप दिला. नंतर तिथे पुन्हा आणखी सैन्य आलं, 5-10 हजार सैन्य आलं. सर्वांना हनुमंतरायांनी त्या ठिकाणी धुळीस मिळवलं महाराज. नंतर रावणाचा एक मुलगा आला, त्यालाही धुळीस मिळवलं. नंतर मात्र त्या ठिकाणी मग सरते शेवटी इंद्रजिताला यावं लागलं. इंद्रजित नाव इंद्रजित आहे महाराज. इंद्रजित, इंद्राला ज्याने जिंकलं असा इंद्रजित. त्या इंद्रजिताला सुद्धा त्या ठिकाणी हनुमंतरायाला पराजित करता आला नाही. शेवटी ब्रह्मास्त्राचा वापर केला. हनुमंतरायावर ब्रह्मास्त्र असते का महाराज, परंतु त्या ब्रह्मास्त्राचा मान राखत हनुमंतराय त्या ब्रह्मास्त्रामध्ये स्वतःहून अडकले, रावणाकडे गेलेत. नंतरचा इतिहास मोठा आहे, रामायण मोठा आहे, आपल्याजवळ वेळ नाही तेवढं सांगायला. पण तिथे गेल्यानंतर रावणाने विचारलं, रावणाला लक्षात आलं की साधारण मूर्ती नाही. रावण बोलले, का रे मरकटा, कशात आहे तुझं मरण. म्हणजे मला मरणच नाही, मी चिरंजीव आहे. असं कधी होते का. रावण विद्वान होता महाराज. रावण म्हणतो, या जगतामध्ये जो आला त्याला मरण आहेच आहे, तू काय सांगतो नाही म्हणून चिरंजीव आहेस. हनुमंतराय म्हणतात, नाही ना, मी चिरंजीव आहे, मला मरण नाही. तरी तो ऐकायला तयार नाही. आणि मग ऐकायला तयार नसल्यामुळे मग त्या ठिकाणी हनुमंतरायांनी सांगितलं, ठीक आहे, माझं मरण शेपटीत आहे. आणि मग काय करावं लागेल, शेपटीत आहे तर चला शेपटीला बांधा, कापड बांधा आणि आग लावा, म्हणजे हनुमंतराय जागीच जळून जातील. महाराज सर्व लंकेतले कापड आणले, हनुमंताच्या शेपटीला बांधायला लागले. हनुमंताची शेपटी वाढत चालली. हो, हनुमंताची शेपटी वाढत चालली. सर्व कापड आणायला लागले. मग म्हणे आता तूप टाका. लंकेतलं सर्व तूप आणलं, तेल आणलं, सर्व टाकलं. आणि आता हनुमंताची शेपटी मात्र वाढतच चालली, थांबायलाच तयार नाही. शेवटी कोणीतरी म्हटलं तर सीतेचं वस्त्र आहे ना, असं म्हटल्या हनुमंताची शेपटी वाढणं थांबलं. त्या ठिकाणी शेपटीला आग लावली. आग लावल्यावर हनुमंतराय होते
या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर लंका जाळली महाराज. मी का सांगतो? शिरत्व सांगतो. शत्रूच्या घरी जाऊन, शत्रूच्या राज्यात राहून शत्रूचं राज्य जाळणं याच्यापेक्षा शिरत्व आहे का कुठलं? जसं आमच्या छत्रपती शिवरायांनी केलं. छत्रपती शिवरायांचा पण इतिहास मोठा आपल्याला माहिती आहे. छत्रपती कसे घुसायचे, कुठून निघायचे, कसं परास्त करायचे. हनुमंतरायांनी सुद्धा लंकेत जाऊन रावणाच्या समोर रावणाची लंका जाळली महाराज. शूर होते, बुद्धिमान सुद्धा होते. बुद्धिमतां वरिष्ठम, शूर होते. आणि मग का हो महाराजांनी शूर म्हटलं, मग धीर का म्हटलं असावं? कारण त्यांचा धीर होता म्हणजे बाहेरून ते शूर होते, आतून मनावरती संयम होता. किती संयम! तुकोबराय नाथराय सर्व संत वर्णन करतात. काम बांधवणी शूरत्वाचं लक्षण सांगतो. अंतरातलं शूरत्व, बाहेरचं शूरत्व आपण हनुमंतराचं जाणता, पण आतमधलं शूरत्व जे आहे ना, आतमधलं धीरत्व जे आहे ते असं आहे. काम बांधवडी काळ घातला तोडरी, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, कपिकुळी हनुमंत. तुकाराम महाराज या अभंगामध्ये दंडवत घालतात. आणखी एका अभंगामध्ये तुकाराम महाराज नमस्कार करतात. पुन्हा नमस्कार करतात. तुकोबारायांचा अभंग बघा. तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर मी तुम्हाला नमस्कार करतो. हनुमंतराय तुकोबारायांचे शब्द आहेत. पुन्हा तुकोबाराय म्हणतात मी दंडवत घालतो. तया माझे दंडवत, कपिकुळी हनुमंत. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. असं दास्य भक्तीचं असं मोठं उदाहरण असलेले, भक्तीचे आचार्य असलेले हनुमंतराय, त्यांना तुकोबाराय नमन करतात. त्यांना शरण दादा आणि म्हणतात शुरानिधर स्वामी का जे तू सादर. खरं सांगू का, हनुमंतराय म्हणजे साक्षात शंकराचं रूप आहे. अभंगामध्ये आलाय बघा, रुद्राक्रावा अवतार, 11वा अवतार आहे. रुद्राक्रावा अवतार करी दृष्टांचा संहार, रुद्राक्रावा अवतार करी दृष्टांचा संहार. जेव्हा रामरायांनी अवताराला आले त्यावेळा भगवान शंकर त्यांनी सुद्धा आपण रामरायाच्या सोबत अवतार घ्यायचं ठरवलं आणि ते कपिकुळामध्ये हनुमंत म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अवतार घेतला. अशा प्रकारची ही हनुमंतराय म्हणजे साक्षात भगवान शंकर आहेत महाराज. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे रुद्रा, रुद्र म्हणजे शंकरजी महादेव. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, अंजनीचे कुमार असलेले रुद्र अवतार असलेले हनुमंतराय, त्यांना शरण जाऊ. आपणही सर्वांनी त्यांना शरण गेलं पाहिजे. कारण हनुमंतराय शक्ती देतात, हनुमंतराय युक्ती देतात, हनुमंतराय बुद्धी देतात. म्हणून हनुमंतरायांना शरण जायचं महाराज. अशा हनुमंतरायांचा जन्मोत्सव आहे. जन्मोत्सवाची थोडीशी कथा सांगतो आणि थांबतो. रामजन्मोत्सवामध्ये आपण कथा ऐकली होती. पुत्र कामेष्टी यज्ञ झाला आणि त्या यज्ञामध्ये यज्ञनारायण प्रसन्न होऊन त्या ठिकाणी प्रसाद घेऊन आले. 3 प्रसाद घेऊन आले. वशिष्ठ ऋषीने 3ही पायस दशरथ राजाकडे दिले आणि दशरथ राजाने कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना ते 3ही प्रसादात वाटलेत. असं झालं, कैकेयीला राग आला, कैकेयीला क्रोध आला की मी एवढी लाडकी, एवढी सुगरण, एवढी सुंदर आणि मला शेवटी दिला. आता कारण काहीच नव्हतं महाराज, पण तिला राग आला आणि राग आल्यामुळं त्या ठिकाणी मध्ये विघ्न आलं आणि विघ्न येताची तो क्रोध विघ्न ओढवले, मुखी झडपिला पिंड घारी. आणि मग
कैकेयीला क्रोध झाल्यावर कैकेयीच्या हाती दिलेला प्रसाद तो घारीने महाराज तो पिंड उचलला आणि मग पिंड घारीने उचलल्यामुळे तो पिंड कैकेयीला मिळाला नाही. नंतरची कथा आपल्याला माहिती आहे रामजन्माची. कौशल्या मातेनं आणि सुमित्रा मातेनं अर्धा अर्धा प्रसाद दिला आणि मग ते त्याचं चिंतन आज आपल्याला करायचं नाही. पण हा जो कैकेयीच्या हातावरचा प्रसाद यज्ञनारायणाने दिला, दशरथाने जो सुमित्रेच्या हातावर ठेवला, तो घारीने झडप घातली आणि ती घार वायू वेगानं घेऊन गेली महाराज. कुठे गेली वो घेऊन? एका जनार्दनी घारी पिंडनिता, एका जनार्दनी घारी पिंडनिता. पुढे झाली कथा श्रवण करा. पुढे काय कथा झाली महाराज? नाथ महाराज म्हणतात तो पिंड घारीने नेला आणि मग घारीने पिंड नेला. कुठे नेला? त्या ठिकाणी ऋष्यमुख पर्वतावर अंजनी माता तप करत होती. कोण अंजनी माता? अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान, ही अंजनी माता. अंजनीचे सूत म्हणून, अंजनीचे पुत्र म्हणून जे हनुमंतरायाची माता अंजनी हे ऋष्यमुख पर्वतावर तप करत होती. कशासाठी? कशासाठी तप करत होती? ऋष्यमुख पर्वती अंजनी तप करी, आठविला अंतरी सदाशिव. त्या ठिकाणी सदाशिवाचा, महादेवाचं, शंकराचं, रुद्राचं अंजनी माता त्या ठिकाणी तप करीत होती. ते तप करीत असताना सदाशिवानी म्हणजे शंकराणी म्हणजे महादेवानी, रुद्राणी त्या ठिकाणी अंजनी मातेला आशीर्वचन दिलं होतं. त्या ठिकाणी आशीर्वाद दिला होता की प्रसन्न झाला, शिव प्रसन्न झाला आणि आशीर्वाद दिला होता. तपाची अंती शिव झाला प्रसन्न, माग वरदान काय इच्छा. अंजनी मातेला म्हणतात इच्छा काय आहे तुझी? माग बरी इच्छा, तुझी काय इच्छा आहे? तेव्हा अंजनी मातेने भगवान शंकराला मागितलं. एरी म्हणे ऐसा व्हावा माझा पुत्र, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. मला ज्ञानी पवित्र उत्तम गुणाचा पुत्र लाभला पाहिजे असा त्या ठिकाणी असं वरदान मागितलं. आणि मग म्हणत असे शिव अंजुळी पसरवणी बैसे त्या माझे जाणी सावधान. मग शिवानी त्या ठिकाणी वरदान दिलं, शिवाने आशीर्वचन दिलं. शिवाने त्या ठिकाणी वरदान दिलं की जा, तुझा वर तुला देतो. एका जनार्दनी घारी नेता पिंड वायूने प्रचंड आसाटीला. तो पिंड सुमित्रेच्या हातावरचा पिंड घेऊन वायू वेगाने तो ऋष्यमुख पर्वतावरती जिथे अंजनी माता तप करत होती त्या ठिकाणी गेला. घारेमुखीचा पिंड अंजनीच्या करी. त्या घारेमुखातला तो पिंड अंजनी माते जेव्हा ती तप करत होती तिच्या हाती पडला. पडता निर्धारी भक्षीला. आणि मग तिने तो प्रसाद समजून त्या ठिकाणी भक्षण केला. 9 महिने झाल्यानंतर ती प्रसूत झाली आणि प्रसूत झाली महाराज. कोण जन्माला आलं? दिव्य वायुसुत प्रगटला, दिव्य वायुसुत प्रगटला. आणि मग जन्माला आणि याचे प्रताप आपल्याला माहिती आहे. हनुमंतरायांनी काय केलं? जन्मताची येणे सूर्याने, जन्मताची जेणे सूर्याते धरी गेले. इंद्रादिका दिले थोर मार. जन्मता वानर कुळात जन्मले महाराज. आणि जन्माच्या नंतर असे बाहेर निघाले, पाहतात तर सूर्य दिसला आणि सूर्योदय नुकताच झालेला होता. सूर्योदय बघितल्यावर यांना असं वाटलं खेळणं आहे. सूर्याच्या दिशेने झेप घेतली, सूर्याच्या दिशेने झेप घेतली महाराज. नंतर कथा आहे बघा, हनुवटीला हे झालं, इंद्राला मार दिला, इंद्राने वज्र फेकलं, हनुमान नाव पडलं वगैरे कथा आहे. थोडक्यात काय, हनुमंतराय अंजनी मातेच्या पोटी जन्माला आले. त्याचा एक सुंदर असा अभंग नाथरायांनी केला. एकटाच महाराजांचा अभंग आपण बघितला. नामदेव महाराजांनी सुद्धा छानसा असा अभंग केला. नामदेवराव वर्णन करतात, पिंड गारीने झडपिला, हा पिंड गारीने झडपिला, तो अंजनीने सेविला, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी. आणि कोण्या दिवशी आले?
आजचा दिवस चैत्र शुद्ध पौर्णिमेशी, आजच्या दिवशी चैत्र शुद्ध पौर्णिमेला चैत्र शुद्ध पौर्णिमेशी आणि वेळ कोणती होती? सूर्योदय समयाशी. महारुद्र प्रगटला नामामध्ये म्या वंदिला. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी महारुद्र अंजनी सुत पवन सुत हनुमान महाराज प्रगट झाले. तेव्हा हनुमंतरायाचा जन्म झाला आणि तुम्हा आम्हावर थोर हनुमंतरायाचे उपकार झाले. त्यांनी जन्माला येऊन या ठिकाणी अवतार घेऊन तुमच्या आमच्यावर उपकार झाले आहेत नवल काय, रामरायावरही उपकार झाले. असे हनुमंतराय जन्मले. तेव्हा एकदा हनुमंतरायांचं भजन करू. पवन सुत हनुमान की जय, बजरंग बली महाराज की जय. अशा प्रकारे हनुमंतराय जन्माला आले महाराज. हनुमंतरायाचं चरित्र, काय चरित्र सांगायचं. रामायणातून हनुमंतराय काढले तर रामायणातच काय सबंध सुंदर कांड त्या ठिकाणी हनुमंतरायाचं आहे महाराज. किष्किंधा कांड म्हणा, सुंदर कांड म्हणा, हनुमंतरायाचं आहे. खूप हनुमंतरायाचा त्याग आहे, हनुमंतरायाची भक्ती आहे, हनुमंतरायाची शक्ती आहे महाराज. मी असं बोलता बोलता बोलून गेलो की तुमच्या आमच्यावर हनुमंतरायाचे उपकार तर आहेत, पण देवावरही उपकार आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण रावणाने सीतामातेला चोरून नेलं. सीतामातेचे शोधन करण्यासाठी त्या ठिकाणी हनुमंतराय गेले. सीतामातेवर उपकार आहेत. रामरायाला सीतामातेची भेट करून दिली, रामरायावर उपकार आहे. लक्ष्मणराय ज्यावेळेला धारातीर्थी पडले, इंद्रजिताच्या बाणाने खाली पडले, त्यावेळेला द्रोणागिरी आणला, लक्ष्मणावर उपकार आहे. द्रोणागिरी जो आणिला, द्रोणागिरी जो आणिला लक्ष्मण वाचविला. लक्ष्मण ज्यांनी वाचवला, लक्ष्मणावर उपकार, भरतावर उपकार, देवावर ज्याचे उपकार, असे हनुमंतराय. म्हणून हनुमंतराय देवही आहेत आणि भक्तही आहेत, पण त्यांनी भक्त राहणं पसंत केलं महाराज. दूत म्हणून घेतलं शेवटपर्यंत. रामरायाचा मी सेवक आहे, रामरायाचा मी दूत आहे असं हनुमंतराय म्हणतात, मारुतीराय म्हणतात, बजरंगबली म्हणतात. म्हणून तुकोबाराय सुद्धा या भंगामध्ये रामदूत हा शब्द वापरतात. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. अशा प्रकारे हनुमंतरायाचं आजच्या दिवशी अवतार झाला. हनुमंतरायाच्या चरणी आपण कोटी कोटी प्रणाम करू. हनुमंतराया, आपण रामरायाचे सर्वात आवडते भक्त आहात, सर्वात मोठे भक्त आहात आपण. आम्हाला ही ती भक्तीची वाट दाखवा ना. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. आम्हाला ही ती भक्तीची वाट दाखवा. खरं म्हणजे तुम्ही शूर आहात, शूर आणि धीर आहात. तुम्ही बुद्धिमता वरिष्ठ महा. आम्हाला माहिती आहे. आम्हालाही ती बुद्धी द्या, जेणेकरून आम्हाला परमात्माचं ध्यान लागेल. आमच्यातही ते शूरत्व द्या, जे अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद मिळेल. हे बघा, दुसऱ्याचं घर जाणणं पुरुषार्थ नाही, शूरत्व नाही. पण आमच्या हनुमंतरायाने दुसऱ्याचं घर त्याच्या राज्यात जाऊन जाळलं. कारण वेगळं असेल, कारण वेगळं आहे. दुसऱ्याचं घर जाळलं तरीही, राज्य जाळलं तरीही त्यांना धन्यवाद देतात. आमचे तुकोबाराय म्हणतात, जाळी येली लंका, जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. अहो, कोणाचं घर जाळल्यानं धन्य म्हणावं का? पण तुकोबाराय हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंतराय तुम्ही धन्य आहात. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. धन्य तुम्ही धन्य आहे. त्याचं कारणच आहे महाराज. अहो, रामरायाची पत्नी सीता पळून नेणाऱ्याचं घर जाळावं नाही तर काय ते त्याचं लाडा करायचे का? जाळेली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. मी का सांगतोय महाराज, अशा प्रकारचे हनुमंतराय फक्त रामरायासोबतच होते असं समजायचे कारण नाही. हनुमंतराय चिरंजीव आहेत, ते आजही आहेत. आणि जिथे कथा होते, जिथे रामायण होते, नवे नवे जिथे रामरायाचं गुणानुवाद वर्णन केले जातात, तिथे हनुमंतराय आजही असतात. आजही आपल्याला हनुमंतराय तीच शक्ती, तीच बुद्धी, तीच युक्ती, तेच धैर्य देऊ शकतात. पण कधी तुकोबारायांसारखं शरण शरण हनुमंता,
हनुमंतरायाला शरण जावं लागेल. आणि आपण सर्वजण हनुमंतरायाला शरण जाऊ. हनुमंतराय, तुम्हीच आम्हाला कसं शरण यायचं, तुम्हीच आमच्याकडून ते करून घ्या, अशी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करू आणि हनुमंतरायाला नमन करून आजचं चिंतन थांबवू. पुढच्या भागात भेटताना आपण घेऊन येणार आहोत नाथांची भारुडं आणि भारुडावरचं चिंतन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि हनुमंतरायाच्या आवडीचं भजन आपण केलं पाहिजे, नाही का? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्रीकनाथ.